नमस्कार मित्रांनो, लीगल ज्ञान मराठी ह्या तुमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. अनेकांचा असा प्रश्न पडतो की वडिलांच्या मालमत्तेत मुलींचा अधिकार नक्की किती असतो? लग्न झाल्यावर अधिकार संपतो का? किंवा वडील जर मृत्यूपत्र विल न करता वारले तर मुलींचा हिस्सा मिळतो का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निकाल आणि हिंदू वारसा कायद्यानुसार मुलींच्या अधिकारांची सविस्तर माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. 2005चा कायदा काय सांगतो? हिंदू वारसा कायदा 1956 मध्ये 2005 साली एक मोठी सुधारणा करण्यात आली. या सुधारणेनुसार मुलीला जन्मच वडिलांच्या स्वअर्जित आणि वडिलोपार्जित मालमत्तेत मुलाप्रमाणेच समान अधिकार देण्यात आला आहे. मुलगी विवाहित असो वा अविवाहित, तिचा हक्क बदलत नाही. वडिलांचा मृत्यू 2005च्या आधी झाला असेल तर अनेकांना वाटायचे की जर वडिलांचा मृत्यू 2005च्या आधी झाला असेल तर मुलीला हक्क मिळणार नाही. पण 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा या खटल्यात स्पष्ट केले की वडील जिवंत असोत वा नसोत, जर मालमत्ता वडिलोपार्जित असेल तर मुलीला तिचा वाटा मिळणारच. स्वअर्जित मालमत्ता: जर वडिलांनी स्वतःच्या पैशाने मालमत्ता खरेदी केली असेल तर ते त्याच्या मर्जीनुसार ती कोणालाही देऊ शकतात. जर त्यांनी मृत्यूपत्र विल केले नसेल तर त्यानुसार वाटणी होईल. पण जर मृत्यूपत्र केले नसेल तर मुलाप्रमाणेच मुलीलाही त्या मालमत्तेत समान हिस्सा मिळतो. महत्त्वाच्या टिप्स: लग्न झाले तरी मुलींचा हक्क संपत नाही. मुलीला हक्क नाकारण्यासाठी तिला सही करण्यासाठी भाग पाडले जाऊ शकत नाही. जर भावाने किंवा नातेवाईकांनी हिस्सा देण्यास नकार दिला तर मुलगी दिवाणी न्यायालयात सिव्हिल कोर्ट दावा करू शकते. मित्रांनो, कायद्याने मुलीला मुलाच्या बरोबरीने स्थान दिले आहे. तुम्हाला या विषयावर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.